नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नितेश राणे हा भोकणारा कुत्रा आहे। भोकणारे कुत्रे कधीही डसत नाहीत। इनामदार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना महाराष्ट्र शासनाने तातडीने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मुस्लिम विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष माननीय सत्तार इनामदार यांची परभणी न्यूजच्या वतीने घेतलेली ही मुलाखत। आज आपण जो प्रश्न विचारला त्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमदार नितेश राणे यांच्या विरोधामध्ये निदर्शने आणि निषेध जो नोंदवण्यात येत आहे त्याबद्दल माझी प्रतिक्रिया ही आहे की नितेश राणे हा भाजपाचा सोडलेला एक पिल्लू आहे आणि पब्लिसिटीसाठी मुस्लिम धर्माच्या विरोधामध्ये त्यांनी जे वाक्य केलं आहे त्याचा मी निषेध करतो। याचं कारण हे आहे की ह्या भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम हा भाईचारा कायम आहे। हिंदू मुस्लिम दोन्ही समाज कुठेही एक दुसऱ्याचा विरोध करत नाही, परंतु आज जे लोक एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये बोलतात, धर्माच्या विरोधामध्ये बोलतात, हे योग्य नाही। महाराष्ट्र शासनाने याची नोंद घेतली पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। कारण कोणताही समाज आपली आस्था ठेवतो, आपल्या समाजाच्या माध्यमातून आपलं जी सामाजिक बांधिलकी आहे त्याच्याप्रमाणे तो आपलं जीवन एक चांगल्या पद्धतीने ह्या भारतामध्ये निभवितो। परंतु काही लोक दोन धर्मामध्ये दुरावा निर्माण व्हावा हा हेतू ठेवतात आणि आपली पब्लिसिटी व्हावा म्हणून काही वाक्य करतात। त्या वाक्याला काही अर्थ नाही। नितेश राणे याला तातडीने शासनाने कडक कारवाई करून अटक करावी अशी मागणी मुस्लिम विकास परिषदेचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी आज करतो आहे आणि ती कारवाई होईल अशी अपेक्षा महाराष्ट्र शासनाच्या वतीने बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।